कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे, मागच्या निवडणुकीमध्ये खरं तर प्रवीण यादवांच्या विरोधात आपल्या संघटनेची त्या ठिकाणी लढाई झाली आणि त्यावेळेला वाटायचं की बिंच्यासारख्या गावातला एक तरुण खरं तर जिल्हा परिषदेला जाऊ पाहतोय आणि तो नेमकं काय करणार आहे, कसं करणार आहे असा प्रश्न खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी असायचा. आणि काही मंडळी मला सांगायची की आपल्याला वाटते पण प्रवीण हा अतिशय जनसामान्यांच्या मध्ये जाऊन पोचायचं काम त्यानं केलंय, लोकांच्या पर्यंत एक अतिशय विश्वासाचं नातं निर्माण करायचा त्यानं प्रयत्न केलाय. अशा अनेक भेंडोळ्यातले लातोड्यातले माझे सहकारी मला प्रवीण त्या काळात सांगायचे. पण आम्हाला वाटायचं एवढं मोठं काही ते नसावं आणि खरोखर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम करून प्रवीणनं त्या निवडणुकीमध्ये एक चांगलं यश मिळवल्याचं चित्र आपण मागच्या जिल्हा परिषदेच्या निकालाचं अवलोकन ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतं. पण यश मिळणं हा एक खरं तर त्या नियोजनाचा भाग, लोकांचा विश्वास संपादन करण्याचा भाग असतो. पण यश मिळाल्यानंतर जी जबाबदारी आपल्यावर पडते ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना या विश्वासाचं सोनं कसं करावं, ज्या लोकांनी विश्वास टाकलाय त्यांचा विश्वास जास्त दृढ कसा होईल, यासाठी किती प्रामाणिकपणानं आपल्याला लोकांच्या पर्यंत जाता येईल हा विचार घेऊन ज्यावेळेला आम्ही काही कार्यकर्त्यांना काम करताना बघतो, मला आज या भैरवनाथाच्या समोर सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या आदर्श सदस्यांची संख्या किंवा नावं जर आपण कधी घ्यायची ठरवली तर तुमच्या या भूमीतल्या प्रवीणचं काम मागच्या आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतं. आज सुद्धा आपल्या संघटनेत अनेक लोक आपल्याला जिल्हा परिषदेत तिकीट मिळावं, आपण पुढे जावं ही भूमिका घेऊन आपण सगळेजण त्या ठिकाणी हा निर्णय करायचा प्रयत्न